तर आज मी फायनली धुरंधर हा चित्रपट पाहिलेला आहे. या मूवीचा जॉनर आहे स्पाय थ्रिलर व ही मूवी त्याच्या टीजर व ट्रेलरमुळे खूप दिवसांपासून चर्चित होती. या मूवीचे रायटर व डिरेक्टर आहेत आदित्य धर, ज्यांनी ओरी सारखा मास्टरपीस मूवी डिरेक्ट केला होता. व या मूवीची कास्ट आहे रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त व आर माधवन. मूवी येण्याच्या अगोदर सगळीकडे ही चर्चित होती की ही मूवी एक म्हणजे एक रिअल इन्सिडेंटवर आधारित आहे व एक म्हणजे एक रिअल लाईफ बेस्ड आहे. बट मूवीच्या सुरुवातीलाच येते की दिस इज एकदम म्हणजे काल्पनिक स्टोरी आहे असं म्हणून येतं मूवीच्या सुरुवातीलाच. बट मूवीमध्ये खूप सारे इन्सिडेंट एकदम रिअल आणि रॉ होते. मूवी म्हणजे थोडी काल्पनिक व थोडी सत्य घटनेवर आधारित आहे. तर कशी वाटली मला ही मूवी, लेट्स डिस्कस. घायल हूं, इसलिए घातक हूं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. या मूवीचा रन टाइम आहे 3 घंटे 32 मिनिटे. हो, खरं ऐकलंय तुम्ही. या मूवीला पाहायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये 3 घंटे 32 मिनिटे बसावं लागेल. पण खरं सांगायचं झालं तरी मूवी 3.5 घंट्याची असली तरी मूवी तुम्हाला बोर फील करवत नाही. निश्चित रिअल ऑडियन्सला ही मूवी खूप म्हणजे खूप बोर करणार आहे व ज्याचे एकदम पेशन्स लेवल फार कमी आहे त्यांना सुद्धा ही मूवी बघायला खूप अवघड जाणार आहे. पण ज्यांना एकदम स्मार्ट व टाईट एडिटिंग असलेली व स्क्रीन प्ले एकदम नॉन लिनियर असलेली मूवी व मूवी एकदम विचार करायला भाग लावणाऱ्या जर मूवी पाहायला आवडत असेल तर ही मूवी तुमच्यासाठी आहे. खरं सांगायचं म्हणजे झालं तर या मूवीचा स्क्रीन प्ले याची पॉझिटिव्ह व निगेटिव्ह दोन्ही साईड आहे. मूवीच्या स्क्रीन प्लेमध्ये मूवीची टाईमलाईन खूप मागे व खूप पुढे होत राहते. मूवी कधी कधी एकदम प्रेझेंटमध्ये असते तर कधी 2009चा म्हणून पाठीमागे जाते पास्टमध्ये आणि पुन्हा जर प्रेझेंटमध्ये जर एकदम शिफ्ट करायचं असेल तर मूवी तुम्हाला म्हणजे देत नाही की हा प्रेझेंटमधला सीन आहे, ते तुम्हालाच ओळखावं लागतं. म्हणजे मूवी तुम्हाला लिटलमध्ये कन्फ्यूज करते. मूवी तुम्हाला एकदम ॲक्टिव्ह राहून पाहावी लागणार आहे. तुमचं थोडं सुद्धा जरी दुर्लक्ष झालं तर मूवी तुम्हाला समजणार नाही. मूवी खरंच खूप स्मार्ट आहे. मूवीचा फर्स्ट हाफ प्लॉट डेव्हलपमेंट, कॅरेक्टर इंट्रोड्यूस यातच जातो. पण मूवीमध्ये आर माधवनचा अगोदरच डायलॉग आहे की सब्र रखना पडेगा आणि ते सब्र ठेवल्यावर मूवी खरंच तुम्हाला खूप चांगलं फळ देते. या मूवीची आत्मा आहे या मूवीचा बीजीएम. हर एका सीनला वेगवेगळे बीजीएम, वेगवेगळे सॉंग्स टाकलेले आहेत व फाईट सीनला तर ते बीजीएम व काही सॉंग्स तर खूप अपलिफ्ट करतात. तुम्हाला ऐकून थोडं वेगळं वाटेल पण मूवी 3 घंटे 30 मिनिटाची असली तरी मूवीचा सेकंड पार्ट येणार आहे. हो, या मूवीमध्ये एकदम कम्प्लीट स्टोरी नाहीये. तिथे थोडी नाराजी व्यक्त होते. पण मूवीच्या स्टोरीला पाहून गरजेचं वाटतं की हो, ही मूवी 2 पार्ट डिझर्व करते. या मूवीची अडल्ट रेटिंग आहे व त्यामुळे या मूवीमध्ये खूप सारे ब्रुटल सीन्स आहेत व ते बघायला खूप रिअलिस्टिक व भयानक वाटतात. मूवीमध्ये काही अडल्ट सीन तर नाही आहेत पण शिव्या फार आहेत. काही पण झालं तरी धुरंधर हा एक गंभीर, प्रखर आणि भावनिक स्पाय थ्रिलर आहे. चित्रपटाची स्टोरी एक अंडरकव्हर ऑफिसर भोवती फिरते जो देशासाठी सर्वस्व झोकून देतो. पण त्याची ही लढाई केवळ बाहेरच्या शत्रूंशी नसून त्याच्या स्वतःच्या भूतकाळाशी देखील आहे. स्टोरी ही अनेक लेयर्स मध्ये उलगडते. राजकारण, अंडरवर्ल्ड, वैयक्तिक संघर्ष, विश्वासघात, हिंसा आणि राष्ट्रहितासाठी चाललेली मानसिक झुंज. डायरेक्टर आदित्य धर यांनी या मूवीला दिलेली प्रामाणिकता व भव्यता जबरदस्त आहे. मोठा कॅनव्हास, रिअलिस्टिक शूटिंग स्टाईल, दमदार सेट पीसेस आणि प्रत्येक सीन मधील तणाव हे सर्व सिनेमाला वेगळ्या पातळीवर घेऊन जातं. हा सिनेमा चमकदार नाही. हा सिनेमा रॉ, हिंसक, भावनिक आणि जबरदस्त तीव्र आहे. मूवीमध्ये काही ठिकाणी रिअल इन्सिडेंट्स झालेले, काही रिअल फुटेजेस व ऑडिओ प्ले करण्यात आलेले आहेत व ते बघताना ॲज अ ऑडियन्स आपल्याला फार म्हणजे मला शब्दात पण नाही सांगता येणार की माझी ती फिलिंग काय होती. आणि मला या विषयामध्ये एकदम डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला कशाही प्रकारचा स्पॉइलर द्यायचा नाहीये. सगळ्यात निगेटिव्हमध्ये बोलायचं झालं तर या मूवीमध्ये दाखवण्यात आलेली लव्ह स्टोरी. धुरंधर हा हलक्या फुलक्या मनोरंजनासाठी बनलेला चित्रपट नाहीये. हिंसक आणि प्रखर स्पाय थ्रिलर आहे. जर तुम्हाला स्पाय ड्रामाज, इंटेन्स ॲक्टिंग, ग्रेटी व्हिज्युअल्स आणि मोरली ग्रे कॅरेक्टर्स बघायला आवडत असतील व सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जर पेशन्स लेवल असतील तर ही मूवी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिली पाहिजे. मूवीचा सेकंड पार्ट येणार आहे 19 मार्च 2026 मध्ये. ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं मत या मूवीबद्दल. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.